चला आफ्रिकेचा चेंडू. आता मात्र फुलटा चेंडू होता. डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. थोडीशी मिसफिल झाली, मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहतो आपण ती म्हणजे 8. आतापर्यंत 2च बॉल लिगल डिलिव्हरी म्हणू शकतो आपण या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मध्ये, मात्र जैल सुटला. चांगला प्रयत्न होता. लॉंग ऑन खेळाडू धावत. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी मिसफिल होते. हलक्या हाताने गेलेला फटका. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. उंच कदकाठीचे खेळाडू नवीन, त्यांना चेंडू कायचा कळाला नाही, अगदी खालीच राहिला आणि निर्धाव चेंडूने सांगता या 5व्या चेंडूची घरी शेवटचा चेंडू घेऊन. आता मात्र स्ट्रेट डाऊन ग्राउंड, चेंडू जाईल सीमारेषा पार. या चौकारच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. मागील पर्वामध्ये देखील आपण चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, ती म्हणजे नवीनची, आणि तोच खेळाडू बेस्ट बॅट्समनचा मानकरी ठरला होता. या सामन्यामध्ये देखील त्याची चांगली सुरुवात आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो ते आपण पाहूया. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबच्या द्वारे पाहतो. ProLinkSports.in च्या मदतीने आपल्यासोबत जोडले गेलेले म्हणजे शुभम शिंदे स्क्रीनवर सांभाळतात आणि कॅमेराचा डोळा सांभाळतात ते म्हणजे मयूर आणि तेजस. यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या सामन्यांसाठी. सकाळच्या सत्रातील हा दुसरा होणारा सामना पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सकाराम.
जिथे सोळंकी यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू चांगली सुरुवात. तो मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. डीप मधून खेळाडू धावून चेंडूला हातात गॅदर केलं. एकाच धावावरचं समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले ते म्हणजे नवीन धाव संख्या झाली. स्कोर कार्ड वरती 16. भारत प्रीमियर लीग देखील आपण पाहतो. चांगला फटका पाहायला मिळाला नवीनच्या बॅट मधून. झाला का रे? संख्या पोहोचली होती म्हणजे 22 या आकड्यावरती. माझ्या चेंडूवरती चांगला षटकार पाहायला मिळाला. आता मात्र चांगला फटका होता. खेळाडूकडून चूक झाली. 2 धावा मिळाल्या त्यामध्ये नवीन आता मात्र पंचांनी वाईटचा इशारा दिला.
अगदी ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. या वाईटच्या मदतीने अतिरिक्त धावेची भर 25 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा बॅटर सज्ज. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. स्ट्राईक वर आता पुन्हा एकदा पाहायला मिळतील ते म्हणजे राजेश. आता मात्र लॉंगर फील्डरला खेळलेला फटका. अगदी दोन खेळाडूंच्या मधील चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना खेळाडू त्या ठिकाणी गेले, चेंडूला अडवलं. चेंडूची फेकी करतील तदरम्यान 2 धावा या धावून काढल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेरी संघाची धावसंख्या झाली आहे 28. बिनगडी बाद. आज काही जण ऑफिसला सुट्टी टाकून तर काही जण कॉलेजला सुट्टी टाकून या ठिकाणी या सामन्यांची शोभा वाढवण्यासाठी एकत्र आलेत. क्रिकेटचा खेळ असा आहे की जो कधीही न संपणारा प्रवास आपल्या आयुष्यातला तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. कोणी आपल्या गावासाठी, कोणी आपल्या शहरासाठी, तर कोणी आपल्या राज्यासाठी झटतो तो म्हणजे हा नक्कीच क्रिकेटचा खेळ. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज संख्येबलला. चला सुरुवात करायला सामन्यांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. थर्टी यार्डच्या सर्कलच्या बाहेर आपल्याला 4 खेळाडू पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी तांबे यांच्याकडून थोडीशी चूक झाली. सोपा झेल होता, सुटला. जीवन दान वाटते म्हणजे नवीन यांना. ही चूक किती मोठी ठरते ते येणाऱ्या पुढील चेंडूवरती आपण पाहूया. आता मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येतो तो म्हणजे राजेशच्या बॅट मधून चौकार. अगदी काळू कॉर्नरचा रिझन त्यांनी यावेळेस निवडला आणि फटका जरूर खेळला. परसों टूर्नामेंट था, कल हो गया, कल मुझे ले चुका
रुको वहाँ पे मुझे बुला रहे हैं. हाँ मैं नहीं आ रहा क्या करूँ. आता मात्र लॉंग ऑफ रिझनला कोणतीही चूक झाली नाही खेळाडूकडून. एक सोपा झेल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. जाएगा. यावेळेस मात्र माघारी परततायत राजेश. चांगल्या फॉर्म मध्ये आले होते मात्र तितकाच हुशार गोलंदाज संकेत. धावसंख्या फक्त 29 33. 33. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा झाल्या त्या म्हणजे 33. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर साळवी पहिला चेंडू बॅटची गळा लागून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉप रिझनला जाऊन चांगला गॅदर केला. हो हो चांगला चेंडू ऑफस्टमच्या अगदी जवळ चेंडू स्थिरावला जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला षटक म्हणावं लागेल संकेतचा. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी होती मात्र झेल सुटला. त्याचबरोबर कमबॅक देखील पाहायला मिळाला. आता मात्र ऑफस्टॉन वरती फुल सरसावले बॉडीला रोल केला. चेंडूला दाडून दिलं. सीमारेषा पार. नवीनच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. तीन ओव्हर 40 होते ना. 3 षटकांच्या समाप्ती केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 40 या आकड्यावरती. पाहूया नवीन गोलंदाज कोण होतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 40. शेवटचा षटक. धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या फक्त झाली स्कोर कार्डवरती 40. शेवटचा षटक. पहिला चेंडू मयूर साळवी यांनी धाडून दिले. सीमारेषा पार. पहिला होता त्यांच्या बॅटवरून षटकार. या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांचे फॅन फॉलोइंग पाहतोय. अगदी फोटो काढण्यासाठी त्यांच्याजवळ धावून आले. सेल्फी काढतायत. एवढा मोठा त्यांचा फॅन फॉलोइंग आहे. कट कर कट. साहिल साहिल बॅट्समन नाम मयूर बॉलर नाम साहिल. पुन्हा एकदा फोटो चेंडू. आता मात्र चूक होते.
क्षेत्ररक्षकाकडून अगदी सोपा खेळ होता, मात्र झेल सुटला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मयूरच्या बॅट मधून हा येतोय पहिला वाला चौकार. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, 2 चेंडूवरती 10 धावा एक षटकार आणि चौकारीच्या मदतीने प्राप्त केलेत. 4 चेंडूचा खेळ शेष. प्रत्येक धावाला महत्व दिलं जातं. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. हा देखील चेंडू जातोय का? नक्कीच जाईल. 2 बाउन्स. चेंडू आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा येतोय चौकार. दुसऱ्या चेंडूवरती झेलबाची संधी होती, अगदी बाउंड्री लाईनवरती हा झेल सुटला आणि 1 बॉल चेंडू सीमारेषा पार गेला. तोच फलंदाज आता दहाडतोय या गोलंदाजावरती. प्रत्येक धावेला देखील महत्व दिलं जातं. जसं राजकारणामध्ये प्रत्येक मताला आणि शिक्षणामध्ये प्रत्येक गुणांना महत्व दिलं जातं, तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये धावांना देखील महत्व तितकंच दिलं जातं. चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र 2 धावांची संधी होती. नवीन इंडियानं थांबवलं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येवर पोहोचलो 55 या आकड्यावरती. आता मात्र ब्लॉकर पद्धतीचा अगदी चेंडू सोबत बघत राहिले आणि खेळत राहिले तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतो नवीनच्या बॅट मधून या ओव्हर मधला तिसरा चौकार. धाव संख्या राहून पोहोचले स्कोर कार्डवरती 59 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू इथे मात्र फुल टॉस होता. यष्टांचा वेध घेतला गेला. बागाडे परततात 2 खेळाडू पहिल्या षटकांच्या इनिंग्स नंतर. पूर्वार्धाचा खेळ संपला. 59 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल. यानंतर सामना मैत्री 11 विरुद्ध शर्विल 11. मॅच क्रमांक 3. चला पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. जाऊया आपण उत्तरार्धाकडे, अर्थातच सेकंड इनिंगकडे. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष असेल.
या सर्व सामन्यांचं आपण थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून .sports in या वाहिनीवरती पाहतोय. शुभम शिंदे नाव ना तुझं? शुभम शिंदे अँड कंपनी या सर्व लाईव्हचं धोरा सांभाळतात. चला खेळाडूंना विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 20 मिनिटांचा कालावधी असेल आपल्याला 4 षटकांचा खेळ हाताळण्यासाठी. वारंवार आपल्याला सूचना करण्यात येत आहे. आजच्या सत्रामध्ये आपल्याला एकूण 9 सामने खेळावे आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा खेळ झालाय. शर्मलेवन मैत्री यांनी नाणेफेकीचा खेळ जिंकलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये हा खेळ आपल्याला संपन्न करायचा आहे. 60 धावांचं लक्ष आता पार करण्यासाठी हृदय 11 संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. शुभम तांबे ना. चाइक स्वरूप ना? नाही राहुल. चाइक राहुल नीचे स्वरूप ना? बॉलर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरली ती म्हणजे राहुल धनावले आणि स्वरूप तांबे. त्याचबरोबर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो या संघाचा आयकॉन नवीन याला फलंदाजी तितकीच चांगली आहे, तितकीच गोलंदाजी देखील. संघासाठी व वैयक्तिक पहिला षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. चला मॅच ऑनचा इशारा पंचांचा.
पहिला चेंडू बॉल नवीन, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती झेलची संधी होती. दीपेश पाल त्या ठिकाणी तैनात होते. एक सोपा झेल कवरच्या हातामध्ये स्थिरावला असता मात्र सुटला. जीवनदान मिळालं राहुलला आणि सिंगलमध्ये 40 धाव अर्जित केली. आता मात्र स्ट्राईक वरती स्वरूप कव्वासला खेळण्याचा प्रयत्न मात्र वाईड आणि ऑफ स्टंपच्या मध्ये चेंडू पिचिंग होताना जाऊन स्थिर राहिला. तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दुसरा चेंडू निर्धाव. नवीन याच्या षटकाला पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा थोडसा रनअप मध्ये गडबड. पहिला षटक पॉवर प्लेचं धावा येणंच गरजेचं आहे. 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 बॉल झालेत. पहिला षटक चालू असताना एकच धाव झाली आहे. तिसरा चेंडू अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळताना तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोनच धावा येतील. बॉल टू बॉल असं समीकरण पाहायला मिळालं आपल्याला. 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. आता मात्र फुल टॉस होता आणि बाद झाले. एक सोपा झेल पॉईंटच्या दिशेने फटका खेळला होता. स्वरूप यांची खेळ संपुष्टात. बॅट्समन कोण आहे? मागील चेंडूवरती राजू केवळ याने चांगला झेल पकडला. बॅट्समन कोण आहे? पुन्हा एकदा बॅट्समन कोण आहे? ऑफस्टॉप आणि वाईडच्या मध्ये चेंडू वारंवार पिचिंग करतायत. नवीन एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता मात्र पंचांचा इशारा होतोय. 2 बॉल आणि मिसफील्ड झाले या ठिकाणी. चेंडूचा एलसी मारू पार. धावा मिळतील त्या मात्र 4. सौरभ आहे बॅट्समन. साहिल गोळकर नवीन बॅट्समन मारण्याच्या आतमध्ये आले आणि हा चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू असेल नक्कीच फ्री हिट. बघा नीट, पुढचा चेंडू असेल हा म्हणजे फ्री हिट. इथं मात्र बीट झालेत आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी खेळ संपली आहे.
8 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती पहिल्या गड्याच्या मोबदल्यात. एकदम झालं. आता शाळा सुटली असणार. दीपेश पाल. दीपेश पाल तुला पाहिजे तर घे. नाही दीपेश पाल अन्ना नहीं खाता है. दीपेश पाल नहीं. इसका पैसे लेना. दूसरा बॉलर है. ये बॉलर कौन है रे? नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गौतम. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. एका धाव मिळेल. इथं माझा फुल टच चेंडू होता. फुल टोल वसूलला मात्र गेला. 10 हातामध्ये 6. हा तर गगनचंदी षटकार. साहिल गोळकर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फलंदाजी करतोय. धावसंख्या भरपूर स्कोर कार्डवरती 15 या आकड्यावरती. इथे मात्र बॅटचे लेमन कट चेंडू फिरवला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक सोपा झेल. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. एक चांगली सुरुवात करून दिली होती या षटकामध्ये. मात्र येणारा दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने आपली चतुराई दाखवली आणि माघारी परतावलं. ते म्हणजे खेळाडू साहिल गुणेकर यांना. एक साहिल गेला तो दुसरा साहिल मैदानाच्या आतमध्ये आला. तो साहिल गुणेकर होता. हा साहिल फर्नांडिस आहे. काय चमत्कार दाखवतोय ते पाहूया. आता मात्र फटका फसला. हा देखील सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे हादरे. एक चांगला झोल पकडला होता. नाम ही ओबामा है. ओबामा
अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती त्या ठिकाणी तैनात होते ओबामा. एक सोपा झेल. कोण आहे? आता मात्र हॅट्रिकची संधी असेल. पहिली होईल हॅट्रिक. आता मात्र होईल का? तर फुल चेंडूवरती पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईक वरती देवा. देवा काय चमत्कार दाखवतोय का ते पाहूया. फुल चेंडूवरती गोलंदाजी मार्गवरती गौतम. हॅट्रिकची संधी. हा चेंडू चांगला होता. संधी मात्र हुकली, पण तितका चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाद्वारे. गौतम एक चांगला फटा हाताळतो. 13 चेंडूंनी 45 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू फुल लाईनचा चेंडू होता. इथे मात्र दीपेश पाल यांच्याकडून थोडीशी चूक झाली. चुकीला माफीने 2 धावा सहज धावून काढल्या. तिसरा षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज दीपेश पाल यांना या ग्राउंडची भलीभाती ते जाणतात. अगदी या ग्राउंडवरती होणाऱ्या स्पर्धा डायगाव प्रीमियर लीग, पुरंदर प्रीमियर लीग, त्याचबरोबर नरेश प्रीमियर लीग आणि आता मात्र ही 4थी स्पर्धा भोईवाडा बिग बॅश. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटकावला होता. 1 बाउंड चेंडू मिसफील्ड या ठिकाणी झाली खेळाडूकडून आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती चौकार. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्येवर पोहोचले. स्कोअर कार्डवरती 21 या आकड्यावरती 3 धावांच्या मोबदल्यात तिसरा षटक मार्गस्थ असताना 21 झालं. 21. आता मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. चेंडू राजस्थानाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. आता देखील फटका फसला. मात्र नॉर्मल लँड मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेने. तदरम्यान 2 धावा धावून काढलेत. तुझ्या अर्काच गोरा आहे. आता मात्र
खेळाडू बॉल पर्यंत काही पोहोचले नाही. चेंडू वन पाऊस त्यांच्या डोक्यावरतून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्डवरती 27 या आकड्यावरती. मोठे फटके साधण्याचा प्रयत्न होतोय मात्र फटके काय सोबत नाही आहेत. वारंवार मिस्टेक स्ट्रोक होत आहेत. एका धावावरती समाधान मानावं लागेल. 28 धावसंख्या झाली आहे स्कोर कार्डवरती. आता मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. दीपेश पाल यांचा बॉल स्विंग झाला आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटकाची देखील समाप्ती झाली. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. शेवटचा षटक घेऊन नाश्ता वगैरह है कि करके आओ. पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये या चेंडू स्थिरावला. एक सोपा झेल. संपुष्टात मात्र येईल फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज निळू त्यांच्या खेळासाठी या ठिकाणी बक्षीस जाहीर झालेलं आहे. लाईनमध्ये त्यांनी हॅट्रिक 6 मारले तर सचिन कोळवणकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. आला पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार देखील लाडला. दादा बॉल का नाम क्या था? अनिल सोलंकी. अभी कितना मांगते? राहुल आउट झाला. नवीन बॅट्समॅन आला. नवीन बॅट्समॅन कोण आहे? आता मात्र झेलबाची संधी होती. दुर्गेश गुप्ता यांच्याकडून चूक झाली. एक सोपा झेल सुटला. सिंगल लिया गया. तर उदयनमुख खेळाडू आहे. थोड्या चुका होणार मात्र चुका वारंवार झाल्या नाही पाहिजे. त्या देखील सुधारा. 3:28 येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल या खेळामध्ये तर नक्कीच गेम मध्ये थोडा बदल करावा लागेल.
समोरच्या दिशेने उडवून दिलाय. चांगला फटका या ठिकाणी सजवला. चेंडू घालून बाल सीमारेषा पार. हा येतोय चांगला चौकार. धावसंघ बनवा मात्र 36. 4 गडांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. आता मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसतोय की काय. झेल देखील सुटलाय. हा देखील चेंडू बाल सीमारेषा पार. थोडस गचाळचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लॉंगॉनला त्या ठिकाणी खेळाडू तैनात होते. आकाशामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला आणि हा झेल सुटला. एक चेंडू आणि 20 धावांचं मोठं समीकरण. इथे मात्र झेल सुटला आणि हा सामना देखील फलंदाजी करणारा संघाचा हातातून देखील सुटला. डसी बॉल या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला.